नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बघा 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 वरती आज आपण चर्चा करणार आहोत. पार्ट 1 चा पेपर नक्कीच तुम्हाला खूप चांगला गेला असेल. तर पार्ट 2 मध्ये असे कोणते प्रश्न आहेत की जे इम्पॉर्टंट आहेत, जे परीक्षेला येऊ शकतात, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. ओके. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज असे काही इम्पॉर्टंट प्रश्न देणार आहे की ज्या टाईपचे प्रश्न येतील किंवा बरेचसे प्रश्न त्यातलेच येतील. त्यामुळे ही व्हिडिओ नीट संपूर्ण बघा आणि व्हिडिओ बघत असताना तुमच्या समोर मित्रांनो पुस्तक ठेवा आणि ज्या ज्या प्रश्नांवरती मी खून करून देतोय ते सगळे प्रश्न नीट अभ्यासा, कारण सगळे इम्पॉर्टंट प्रश्न मी देणार आहे. आपल्याकडे सध्या 2 दिवस आहेत, तर 2 दिवसामध्ये तुम्ही हा अभ्यास करू शकताय. बघा, यामध्ये सिमिलरिटी जो चॅप्टर आहे, पहिली गोष्ट आपण एक बघूयात, कुठल्या चॅप्टरवर बोर्डाच्या परीक्षेला किती मार्काचे प्रश्न विचारले जातात. सिमिलरिटी चॅप्टरवर 10 मार्काचे प्रश्न विचारले जातात. पायथागोरसचा थेरम जो आहे त्याच्यावर 7 मार्काचे. सर्कलवरती तुमच्याकडे 12 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन 7, कोऑर्डिनेट जॉमेट्री 7, ट्रिग्नोमेट्री 7 आणि मेन्सुरेशन वरती 10 मार्काचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. तर हे जे वेटेज आहे, या वेटेजमध्ये जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात जास्त मार्कांना तुम्हाला सिमिलरिटी, सर्कल आणि मेन्सुरेशन हे 3 चॅप्टर जे आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत, कारण याच्यावरती तुम्हाला जास्त मार्कांचे प्रश्न विचारले जातात. या 3 चॅप्टरची टोटल केली तर तुम्हाला 32 येते, म्हणजे 80% क्वेश्चन जे साधारणतः तुम्हाला या चॅप्टरवरती 3 चॅप्टरवरती मिळतात. परंतु याच्यामध्ये जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनवर जरी 7 मार्काचे प्रश्न विचारले असले तरी हा क्वेश्चन जो आहे, हा जो चॅप्टर जो आहे तो महत्वाचा का आहे? कारण या चॅप्टरवर तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येत असतो. ओके. त्याच्यामुळे सगळे चॅप्टर महत्वाचे आहेत, पण हे वेटेज समोर असू द्या. आता प्रत्येक चॅप्टरनुसार इम्पॉर्टंट क्वेश्चन. सिमिलरिटीमध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी तुम्हाला काय करणार आहे, प्रत्येक टाईपचा एक एक क्वेश्चन देणार आहे किंवा 2-2, म्हणजे तुमची सगळी तयारी होईल मित्रांनो. ओके. तर इथे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, हा जो क्वेश्चन आहे सॉल्व एक्झाम्पल मधला, या क्वेश्चन मध्ये मला काय दिलेलं आहे, हा क्वेश्चन जरा नीट करा. याच्यामध्ये 2 ट्रायंगलच्या एरियांचा रेशो आपल्याला काढायचा आहे, एबीसी अपॉन डीबीसी. आता एबीसी जर ट्रायंगल बघितला तर बघा, माझ्याकडे बघा हा रेड कलरचा ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर दुसरा डीबीसी म्हणजे ट्रायंगल कुठला बाबा, डीबीसी म्हणजे बघा हा ब्ल्यू रंगाचा ट्रायंगल आहे. दोघांमध्ये बीसी हा बेस कॉमन आहे. बेस कॉमन तर रेशो असणार हाईट अपॉन हाईट. मग एबीसीची हाईट काय, एडी, आणि डीबीसीची हाईट डीएफ, तर एई आणि एई अपॉन डीएफ आलं. एई आपल्याकडे 4 दिले, डीएफ 6 दिले आणि आन्सर आलं 2/3. तर हा प्रश्न सोपा आहे मित्रांनो, परंतु हा प्रश्न 1 मार्काला किंवा 2 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढचा एक बघा महत्वाचा मुद्दा आहे. पुढचे काही क्वेश्चन्स या ठिकाणी बघूयात. एक हा 4th नंबरचा एक क्वेश्चन जो आहे सॉल्व एक्झाम्पल मधला, हा एक करा, म्हणजे तुमची एक प्रॅक्टिस होईल चांगल्या प्रकारे. ओके. त्याच्यानंतर बघा 1.1 मधला हा जो पहिला क्वेश्चन आहे, हा एक करा, 1 मार्काला येईल. 1.1 मधला हा दुसरा प्रश्न आतापर्यंत 4-5 वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे. याच्यामध्ये फक्त नंबर बदलू शकतात. यामध्ये बघा, या 2 ट्रायंगल मध्ये एबी हा बेस कॉमन आहे, म्हणून त्यांच्या एरियांचा रेशो हाईट अपॉन हाईट आला, म्हणजे बीसी अपॉन एडी वगैरे येईल. इथं रेशो येईल बीसी अपॉन एडी येईल. तर तुम्ही तो रेशो लिहू शकताय 4/8, म्हणजे 4 1 4, 4 2 8 वगैरे आन्सर येईल. मी आन्सर सांगायच्या भानगडीत नाही पडत, पण काही काही क्वेश्चन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, पुढचा एक क्वेश्चन, याच्यामधला हा 5 नंबरचा क्वेश्चन मित्रांनो ना जास्त इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न 3 मार्काला येऊ शकतो, त्याच्यामुळे या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या. ओके. याच्यानंतर पुढे बघा, याच्यानंतर बघा हे थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे, या थेरमकडे जरा लक्ष द्या, इम्पॉर्टंट थेरम आहे. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघितला तर याच्यानंतर आपल्याला एक अँगल बायसेक्टर थेरम, हे एक थेरम इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टर मधले 3 थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. एक बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि एक आपलं प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरचं थेरम. हे थेरम नीट समजून घ्या. आणि तिसरं आहे रेशिओ ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल वगैरे. पुढे बघा, पुढे जर आपण बघितलं तर आता काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूयात. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्ही याची तयारी करा. या क्वेश्चनची तयारी अशी करा, हा क्वेश्चन जो आहे तो तुमचा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर आधारित आहे. याची तयारी अशी करा की मला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कुठलाही प्रश्न आला तरी तो मला सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. याच्यानंतर हा सॉल्व्ह एक्झाम्पल मधला दुसरा एक क्वेश्चन आहे, हा पण करा, कारण हा अँगल बायसेक्टर थेरमवर आधारित आहे. आणि हा एक तिसरी ऍक्टिव्हिटी करा, जी तुमची जी तुमची 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल वरती अवलंबून आहे. क्वेश्चन नंबर 2B मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 4 बॉक्स भरायचे असतात आणि एका वर्षी ऑलरेडी हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे महत्वाचा आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आपण जर प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये जर विचारलं मला, तर हा 2nd नंबरचा जो क्वेश्चन आहे तो करा. इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कन्व्हर्स जो आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं, पुढचे जर काही क्वेश्चन बघितलं तर त्याच्यातला हा 7 नंबरचा क्वेश्चन करा. त्याच्यानंतर हा एक 9 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याच्याकडे थोडंसं बघा, जिथे एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, हे झाले.
त्याच्यानंतर पुढचा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे, तर त्या प्रॅक्टिस सेट मधले काही एक्झाम्पल आपण बघूयात. या प्रॅक्टिस सेट मध्ये बघा, या प्रॅक्टिस सेट मधला हा 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. 4 नंबरच्या क्वेश्चन नंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुम्हाला प्रूफ दॅट करायला येऊ शकतो हा 5th नंबरचा क्वेश्चन. आणि त्याचबरोबर मित्रांनो हा 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा एक बघा, इथं प्रूफ दॅट करायचा. 3 मार्काला हा प्रूफ दॅट तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. पुढे आपण बघितलं तर पुढे हा थेरम ऑफ रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू बघा, थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. हा थेरम इम्पॉर्टंट आहे. मी म्हटलं होतं 3 थेरम या पहिल्या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, अँगल बायसेक्टर थेरम आणि हा एक थेरम. हे तीनही थेरम नीट बघून घ्या. पुढे बघा, पुढचा बघा, यामध्ये बघा हा क्वेश्चन इथं सॉल्व एक्झाम्पल मधला हा जो क्वेश्चन आहे याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि त्याचबरोबर हा तुमचा 2nd नंबरचा क्वेश्चन याच्याकडे लक्ष द्या. मित्रांनो या कन्सेप्ट वरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट मध्ये जर बघितलं तर 4 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो एक ट्राय करा. आणि 7 नंबरचा क्वेश्चन, 4, 5 आणि 7 हे 3 क्वेश्चन जाता जाता बघून जा. ओके. पुढे आता आपण बघूयात प्रॉब्लेम सेट मधले. मला मित्रांनो एवढं सांगायचंय की जे एमसीक्यूज आहेत ते सगळे करा, बाकी काय विषय नाही, एमसीक्यू सगळे काढा. आणि याच्यामधला हा 2nd आणि 3rd नंबरचा आणि 4th नंबरचा क्वेश्चन, तिघांपैकी एखादा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, हे क्वेश्चन करा. याच्यानंतर पुढे बघा, पुढे बाकी काय विषय नाहीये. पुढे जर तुम्ही पाहिलं तर हा 9 नंबरचा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, तेवढा करून ठेवा. पुढचा बघा, आपल्याला जर बघितलं तर पुढे बघा, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये बघा हा जो क्वेश्चन आहे 13 नंबरचा, याच्याकडे जरा लक्ष द्या. या प्रकारचा क्वेश्चन आकडे वगैरे बदलून आपल्याला येऊ शकतो. आणि विचारला तर 10 नंबरचा क्वेश्चन एका वर्षी परीक्षेला आला होता. ओके. पुढे बघा, पायथागोरस थेरम खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे चॅप्टर. पायथागोरस थेरम मध्ये बघा, पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला पायथागोरसचा थेरम बघा, हे थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. या थेरम कडे लक्ष द्या. पायथागोरसचा थेरम विचारला जाऊ शकतो. आणि कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, या चॅप्टर मध्ये ही दोनच थेरम महत्वाचे आहे. पायथागोरसचा थेरम आणि कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, ही दोन्ही थेरम जरा नीट बघून घ्या. आणि पुढे जर आपण बघितलं तर पुढे बघा, सॉल्व एक्झाम्पल मधलं हे जे एक्झाम्पल आहे 30, 60, 90 डिग्रीच्या थेरमवर आधारित. मित्रांनो याची तयारी अशी करा की 30, 60, 90 डिग्रीच्या थेरमवर कुठलाही प्रश्न मला विचारला तरी त्याचं उत्तर आलं पाहिजे. त्याचप्रमाणे हे पण एक्झाम्पल एक जरा बघून जा, उत्तर इथंच आहे यांचं. ही 2 एक्झाम्पल जरा व्यवस्थित बघून जा. आणि याच्यानंतर हे तिसरं पण महत्वाचं आहे, कारण जॉमेट्रिक मीन वरती आधारित आहे. 3 एक्झाम्पल करा, तुम्हाला प्रॅक्टिस सेट करायची गरज नाहीये. सेम प्रकारचे 3ही एक्झाम्पल. त्याच्यानंतर मला हा क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. आणि आता पुढे जर आपण बघितलं तर हा 6 नंबरचा क्वेश्चन मित्रांनो 100% येतो तुम्हाला. स्टेट वेदर ट्रायंगल एलिमेंट इज राईट अँगल ऑर नॉट, या प्रकारचा प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलाय, त्याच्यामुळे याच्याकडे जरा नीट लक्ष द्या. आणि या प्रॅक्टिस सेट मध्ये जर मला विचारलं तर या प्रॅक्टिस सेट मधला हा 7 नंबरचा क्वेश्चन आणि हा 9 नंबरचा क्वेश्चन, या 2 क्वेश्चन कडे जरा लक्ष द्या. आणि हा 6 नंबरचा क्वेश्चन, इथं काय दिलंय, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. इथं कधी कधी डायगोनल देतात, कधी कधी तुम्हाला साइड दिली जाईल आणि डायगोनल काढायला सांगितलं जाईल, आणि कधी कधी डायगोनल दिला जाईल आणि साइड काढायला सांगितलं जाईल. तर हे प्रश्न जे आहेत हे जरा नीट बघा. या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे मित्रांनो, अपोलोनियसचा थेरम ज्याच्यामध्ये आपल्याला वापरायचा असतो, या प्रॅक्टिस सेट मधला मित्रांनो बघा, हा जो सॉल्व एक्झाम्पल जो आहे तो जरा बघा. आणि सॉल्व एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला यामधला या प्रॅक्टिस सेट मधला पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे जो थोडंसं बघा. आणि पहिल्या क्वेश्चन नंतर 4 नंबरचा क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन बघा. मित्रांनो याची तयारी अशी करा की अपोलोनियसचा तुम्हाला 100% क्वेश्चन येणार. अपोलोनियसचा जो थेरम आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला 100% प्रश्न येतो, त्याच्यामुळे लक्षात घ्या हा प्रश्न 3 मार्काला तुम्हाला येऊ शकतो. याची तयारी जरा करा. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल जे तुमचे आहेत ना, प्रॉब्लेम सेट मधले एमसीक्यू सगळे करा, कारण एमसीक्यू प्रॉब्लेम सेट मधलेच येतात. आणि या प्रॅक्टिस सेट मधला जर तुम्ही विचार केला तर या प्रॅक्टिस सेट मध्ये बघा, हा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो थोडासा जरा व्यवस्थित बघा. क्वेश्चन नंबर 3 कडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 कडे जरा लक्ष द्या, हा महत्वाचा आहे. 8 नंतर क्वेश्चन नंबर 11, हे जे आकृत्यांवरचे जे प्रश्न दिसतात ना, 11 नंतर 13 नंबरचा क्वेश्चन, जिथं डायग्राम बेस्ड क्वेश्चन दिसतात, आणि 16 नंबरचा क्वेश्चन. तर हे जे काही क्वेश्चन आहेत मी तुम्हाला शेवटचे टिक करून दिलेत, हे साधारणतः 4 मार्काचे प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा व्यवस्थित आपण बघणं गरजेचं आहे. पुढचा सर्कल चॅप्टर मध्ये बघा, सर्कल चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3.1 जो आहे, तर त्या 3.1 प्रॅक्टिस सेट मधला पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्या तुम्ही. ओके. पहिल्या क्वेश्चन नंतर तुमचा प्रॅक्टिस सेट जो तुमचा 3.2 आहे त्याच्यामध्ये हा पहिला आणि दुसरा क्वेश्चन. मित्रांनो दोघांपैकी एक क्वेश्चन 100% येतो, एक तर इंटरनली टचिंगचा येतो किंवा एक्सटर्नली टचिंगचा येतो.
आणि दोन्ही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. दोघांपैकी एक येतो, इथं आकडे बदलतील पण दोघांपैकी एक क्वेश्चन तुम्हाला हमखास ठरलेला आहे. आणि याच्यामधला आला तर हा 5वा प्रश्न, त्याची जरा थोडीशी तयारी करा. पुढे बघा, पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यात जर आपण बघितलं तर या पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघा, हा पहिला क्वेश्चन पुढचा हा जो प्रॅक्टिस सेट आहे मित्रांनो, हा सगळा प्रॅक्टिस सेट करा. 3च क्वेश्चन आहे आणि तिन्हीच्या तिन्ही इम्पॉर्टंट आहे. तिघांपैकी एक प्रश्न आपल्याला येतो, पण जास्तीत जास्त वेळा आतापर्यंत आलेला प्रश्न हा आहे. त्याच्यामुळे याला जरा गांभीर्याने बघा. बाकी हे जर हा समजल्यानंतर बाकी 2 प्रश्न ट्राय करा, पण हा मेन करा, नंतर बाकी 2 प्रश्न बघा. त्यानंतर पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे आपला, त्या पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये जास्त महत्वाचं एक्झाम्पल कुठलं आहे बघा, ते जर आपण बघितलं तर आपल्याकडे आहे बघा, याच्यामधला हा पहिला आणि दुसरा क्वेश्चन मित्रांनो दोन्ही इम्पॉर्टंट आहे. आणि एक तिसरा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलेटरचा वापर करायचा. ओके. आणि त्याच्यानंतर 7 आणि 8 मधून एक क्वेश्चन. जास्तीत जास्त शक्यता यावर्षी 8 वाला आहे, पण 7 वाला पण बघून जा, इम्पॉर्टंट आहे. पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे, त्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघा, इथे इथे बघा, हा प्रॅक्टिस सेट नंबर तुमचा 80, पेज नंबर 80 वरती हा जो सॉल्व एक्झाम्पल आहे इथं, याच्याकडे जरा बघा. टँजंट सिगमेंट थेरम जो आहे, सेकंड थेरम आहे तो. ओके. त्याच्यानंतर इथे यामध्ये बघा, हा सॉल्व केलेला हे गणित जे आहे तर बघा, एक्झाम्पल नंबर 3 थोडंसं वेगळं आहे पण इम्पॉर्टंट आहे. आणि इथे जर बघितलं तर या प्रॅक्टिस सेट मधला हा सेकंड नंबरचा एक गणित करा, त्याच्यानंतर 4th नंबरचा गणित करा आणि 5 नंबरचा गणित. तर एवढी जे काही एक्झाम्पल्स आहेत ती जरा थोडीशी व्यवस्थित बघा. आणि प्रॉब्लेम सेट 3 जो आहे तो जरा चांगल्या प्रकारे बघा. आणि त्याच्यानंतर इथं प्रॉब्लेम सेट मधला हा थर्ड क्वेश्चन, प्रॉब्लेम सेट जे आहेत त्याच्यामधले फक्त तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत ते जरा नीट करा. आणि हा 3rd नंबरचा क्वेश्चन. बाकी याच्याकडे काही जास्त विशेष लक्ष देऊ नका, डोक्याला ताप टेन्शन अजिबात घेऊ नका. बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडे, पुढचा जो आणि समजा जर झालाच तर हा 22 नंबरचा क्वेश्चन जरा थोडंसं बघून जाता आता. बघा, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मित्रांनो खूप सोपा चॅप्टर आहे आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, इथे तुम्हाला हा जो आहे 4.1 त्याच्यामधला पहिला दुसरा हे 2 क्वेश्चन बघा, 2 वेगवेगळ्या टाईपचे 2 क्वेश्चन आहे. ओके. आणि बाकी ऍक्च्युली तसं बघायला गेलं, ज्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे त्यांनी सगळे क्वेश्चन बघणं गरजेचं आहे. पण ज्याच्याकडे वेळ नाहीये, ज्याचा अभ्यास काहीच झाला नाही, त्यांनी पहिले 2 तरी बघा. ओके. पुढे बघा, प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये बघा, इथं टँजंट काढायचे. एक टँजंट तुम्हाला युजिंग सेंटर आणि टँजंट विदाउट युजिंग सेंटर, हा फर्स्ट आणि सेकंड ट्राय करा. त्याच्यानंतर हा 5th नंबरचा आणि 7th नंबरचा क्वेश्चन बघा. बाकी काय आवश्यकता नाहीये. ठीक आहे. बाकी कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टर मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिली गोष्ट हा क्वेश्चन बघा, डिस्टन्स बिटवीन द पॉइंट इम्पॉर्टंट आहे. इथे पॉइंटचे नंबर बदलतील, डिस्टन्स बिटवीन पॉइंट तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाची तयारी करा व्यवस्थित. पुढचा प्रश्न बघा, बाकी याच्यामधले काही जास्त क्वेश्चन नाही. याच्यामध्ये बघा, हा जो क्वेश्चन आहे इथे बघा, हा एक क्वेश्चन 5 नंबरचा, याच्याकडे जरा गांभीर्याने बघा, इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर हा एक 6 नंबरचा क्वेश्चन, हा एक इम्पॉर्टंट आहे. हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. एका वर्षी या टाईपचा क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेला आला होता. त्याच्यानंतर पुढे बघा, हा 7 नंबरचा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे क्वेश्चन जर केले तुम्ही, आणि हा 8 नंबरचा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट, हे केले की तुम्ही प्रॅक्टिस सेट, मी तर म्हणतो मित्रांनो, बघितला नाही तरी चालेल, फक्त जेवढे मी सांगितले तेवढे करा. आणि प्रॅक्टिस सेट मधला बघायचाच झाला तर 7 नंबरचा क्वेश्चन बघा. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन जो आहे प्रॅक्टिस सेट नंबर तुमचा बघण्याच्या अगोदर पेज नंबर 110 याच्यावरती बघा, याच्यावरती तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात घ्या, याच्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. तर सेक्शन फॉर्म्युलाचा एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, त्यामुळे या प्रश्नाची थोडीशी तयारी करा. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बघा, हा मिड पॉइंट, कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट, हा एक क्वेश्चन करा. हे 2 प्रश्न, मिड पॉइंट आणि सेक्शन फॉर्म्युला, यावर आधारित प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो, त्यामुळे या प्रश्नांची थोडीशी तयारी करा. पुढे बघा, पुढचा एक सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे, त्याच्यावर आधारित पण आपण काही क्वेश्चन बघूया. आता हा या टाईपचा क्वेश्चन आताच आपण बघितला. त्याच्यानंतर इथे बघा, इथे हा 2nd नंबरचा एक क्वेश्चन जो आहे तो बघून जा. या टाईपचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्याच्यानंतर हा 3rd नंबरचा एक क्वेश्चन आहे, त्याच्याकडे पण आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. बाकी प्रॅक्टिस सेट नाही बघितला तरी चालेल. प्रॅक्टिस सेट मधले 1-2 इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. प्रॅक्टिस सेट नका बघू, प्रॅक्टिस सेट मधला एक बघितला तर हा 7वा क्वेश्चन बघा, आणि त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन बघा, आणि हा 6 नंबरचा एक क्वेश्चन बघा. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी हा 8 नंबरचा क्वेश्चन थोडासा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आणि त्याच्यानंतर 10, 11 आणि 12 या तिघांपैकी एखादा क्वेश्चन या ठिकाणी या वर्षी येऊ शकतो 3 मार्काला वगैरे. ठीक आहे. पुढे बघा, पुढे आपण जर पाहिलं तर पुढे बघा, प्रॅक्टिस सेट पाहण्याच्या अगोदर इथे बघा, तुम्हाला फाइंड द स्लोप, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्लोप काढता आला पाहिजे, याची तयारी करा.
आणि पॉईंट कोलिनियर आहेत की नाही हे याची पण तयारी करा. या दोघांपैकी एखादा प्रश्न येतो, स्लोप काढा किंवा दिलेले पॉईंट कोलिनियर आहेत की नाही ते चेक करा. ओके, बस. आणि हा एक 3rd नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं स्लोप दिला जाईल. स्लोप दिला जाईल आणि के ची व्हॅल्यू काढायला सांगितली जाईल. त्यामुळे हा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट आणि खूप सिंपल आहे. ठीक आहे. पुढे बघा, हा एक तुम्हाला येतो. हा प्रश्न जर आला तर थेट 3 किंवा 4 मार्काला आहे. म्हणजे हा पॅरलोग्राम आहे की नाही ते प्रूव्ह करा. तुम्हाला हा प्रश्न लक्षात घ्या. एकदम सिंपल आहे. नीट समजून घ्या. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामधला पहिला क्वेश्चन करा. बाकी काय क्वेश्चन करायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये आता बघा, हा 4 नंबरचा एक क्वेश्चन करा केला तर, आणि बाकी तुम्हाला या ठिकाणी बघा इथे 8 नंबरचा आणि 7 नंबरचा हे 2 क्वेश्चन करा. अशा पद्धतीने मित्रांनो, आणि प्रॉब्लेम सेट मधले जे तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे ते सगळे करा. ट्रिग्नोमेट्री मध्ये जर का मित्रांनो आपण बघितलं तर ट्रिग्नोमेट्री मध्ये आपला जो प्रॅक्टिस सेट आहे, तर या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॅक्टिस सेट 6.1 जो आहे, 6.1 मध्ये बघा तुम्हाला हा पहिला दुसरा क्वेश्चन आहे. या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला येतो. एखादा रेशो दिला असेल त्याच्यावरून दुसरा रेशो काढा. यासाठी फॉर्म्युले माहिती पाहिजे. 5 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो थोडासा महत्वाचा आहे. याच्यामध्ये 3 नंबरचा, 4 नंबरचा, 5 नंबरचा क्वेश्चन बघा. एक 9 नंबरचा क्वेश्चन जास्तीत जास्त वेळा आलेला आहे. ओके, आणि एक 10 नंबरच्या क्वेश्चनची थोडीशी तयारी करा. पुढे बघा, पुढचा जर आपण बघितला, जे तुमचे वर्ड प्रॉब्लेम आहेत मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेमची तयारी जरा चांगली करा. इथे बघा, व्हॉट इज द हाईट ऑफ ट्री, हा एक क्वेश्चन जरा थोडासा नीट बघा याच्याकडं. त्याच्यानंतर बघा हा जो एक प्रॉब्लेम आहे, हा क्वेश्चन जरा बघा, सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल जरा नीट बघून जा मित्रांनो. खूप महत्वाचा आहे तो. हा सॉल्व्ह केलेला एक्झाम्पल बघा. माझं तर मत आहे, ज्याला चांगले मार्क पडायचे त्यांनी सॉल्व्ह केलेलं प्रत्येक एक्झाम्पल बघितलं पाहिजे. पण मी जे दिले ते जरा त्याच्याकडे जरा जास्त आवर्जून बघा. याच्यामध्ये बघा, हा एक 4 नंबरचा क्वेश्चन आणि हा तुमचा 5 नंबरचा क्वेश्चन आणि 1 नंबरचा क्वेश्चन. हे जरा 3 क्वेश्चन जे आहेत ते बघा. या टाईपचे क्वेश्चन आपल्याला येत राहतात. पुढे प्रॉब्लेम सेट मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रॉब्लेम सेट मध्ये मित्रांनो तुमचे वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ना त्यांच्याकडे थोडंसं बघा. या वर्ड प्रॉब्लेम मध्ये हा 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो जरा थोडंसं या ठिकाणी बघा. आणि त्याच्यानंतर हा 10 नंबरचा क्वेश्चन, 9 आणि 10 हे 2 क्वेश्चन जे आहेत जरा थोडेसे बघा, कारण आले तर 3 किंवा 4 मार्कला येतील. मेन्सुरेशनचं जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, माझं मत असं आहे की जी सूत्र सगळी नीट समजून घ्या. मेन्सुरेशन मध्ये जेवढे काही सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल दिसतात तुम्हाला, जसं की हा पहिला एक सॉल्व्ह केलेला एक्झाम्पल, हा जरा नीट बघा, कारण सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल मधले क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. ओके, याच्यामध्ये बघा, हा 6 नंबरचा क्वेश्चन एक बघा. त्याच्यानंतर हा 7 नंबरचा क्वेश्चन बघा आणि 8 नंबरचा थेट फॉर्म्युल्यावर आधारित क्वेश्चन, आणि जसा 12 नंबरचा. त्यामुळे सगळे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. फॉर्म्युल्यावर आधारित क्वेश्चन तुम्हाला 100% इथं विचारला जातो. पुढे बघा, पुढे या ठिकाणी बघा, हा जो क्वेश्चन आहे हा 1st नंबरचा आणि 2nd नंबरचा, हे 2 क्वेश्चन जरा करा. पेज नंबर 47. बाकी प्रॅक्टिस सेट बघायची गरज नाहीये. पुढे जर आपण बघितलं, पुढचा जो आपला एक प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये हे पहिला दुसरा क्वेश्चन हे जरा महत्वाचे, आणि तिसरा क्वेश्चन, पहिला दुसरा तिसरा चौथा हे सगळे क्वेश्चन जरा व्यवस्थित करा. आणि त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन एक जरा ठीक पद्धतीने करा. 6 नंतर 8वा आला, आणि 8व्या नंतर बघा हा जो प्रश्न आहे 12 आणि 13, या प्रश्नाकडे थोडंसं आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा, तुम्हाला काय करायचंय, शेवटच्या प्रॅक्टिस सेट मधले हे पहिली 2 क्वेश्चन करा. या दोघांपैकी एखादा क्वेश्चन किंवा या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर एकंदरीत मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे काही एक्झाम्पल बघितलेले आहेत. आणि इथं जर प्रॉब्लेम सेट मधला जर विचार केला तर हा 5th नंबरचा एक क्वेश्चन आहे आणि हा 7 नंबरचा. 5th आणि 7 नंबरचे क्वेश्चन जे आहेत हे 2 क्वेश्चन करा, जास्तीत जास्त महत्वाचे आहेत. आणि बाकी इतर सगळे क्वेश्चन केले तरी चालेल. बघा, पहिले हे जे मी आज तुम्हाला टिक मार्क करून दिलेले आहेत त्या प्रश्नांची तयारी करा, आणि त्यांची तयारी झाल्यानंतर मग पुढचे प्रश्न जे आहेत ते बघा. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. उद्या आपण डिटेलमध्ये विचार करणार आहोत. मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना. जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.